होमिओपॅथिकचा संस्थापक कोण होता? तर मित्रांनो, होमिओपॅथिकचा संस्थापक हा उत्तर जाणून घेण्याच्या अगोदर तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल आणि सोबतच बेल आयकॉनचे बटन प्रेस कराल. तर चला वळूया प्रश्नाकडे. होमिओपॅथिकचा संस्थापक हा हॅनिमॅन होता. नेक्स्ट क्वेश्चन, बँकांचं राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आले होते? तर मित्रांनो, बँकांचं राष्ट्रीयकरण हे 1969 मध्ये करण्यात आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन, ब्लॅक पॅगोडाच्या नावाने प्रसिद्ध सूर्यमंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, ब्लॅक पॅगोडाच्या नावानं प्रसिद्ध सूर्यमंदिर हे ओडिशा राज्यातील कोणार्क येथे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ब्लड प्रेशर मोजण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर करतात? तर मित्रांनो, ब्लड प्रेशर मोजण्यासाठी स्फिग्मोमॅनोमीटर या यंत्राचा वापर करतात. नेक्स्ट क्वेश्चन, होपमॅन कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर होपमॅन कप हा टेनिस या खेळाशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विंग्स ऑफ फायर ही आत्मकथा कोणत्या प्रसिद्ध वैज्ञानिकाची आहे? तर मित्रांनो, विंग्स ऑफ फायर ही आत्मकथा APJ अब्दुल कलाम या प्रसिद्ध वैज्ञानिकाची आहे. लिंबू आणि संत्र्यामध्ये कोणते व्हिटॅमिन असते? तर मित्रांनो, लिंबू आणि संत्र्यामध्ये C व्हिटॅमिन म्हणजेच क जीवनसत्व असते. नेक्स्ट क्वेश्चन, बिनविरोध निवड झालेले एकमेव राष्ट्रपती कोण होते? तर मित्रांनो, बिनविरोध निवड झालेले एकमेव राष्ट्रपती हे नीलम संजीव रेड्डी हे होते. नेक्स्ट क्वेश्चन, रणजी ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, रणजी ट्रॉफी ही क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. भारताचा मँचेस्टर कोणत्या शहराला म्हटले जाते? तर मित्रांनो, भारताचा मँचेस्टर अहमदाबाद या शहराला म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील कोणत्या राज्याला मंदिरांची पवित्र भूमी म्हटले जाते? तर मित्रांनो, भारतातील तमिळनाडू या राज्याला मंदिरांची पुण्यभूमी म्हणजेच पवित्र भूमी असे म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण आहे? तर मित्रांनो, नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती हे रवींद्रनाथ टागोर हे आहेत. राजघाट हे कोणाचे समाधी स्थळ आहे? तर मित्रांनो, राजघाट हे महात्मा गांधी यांचे समाधी स्थळ आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रामचरितमानस कोणी लिहिले आहे? तर मित्रांनो, रामचरितमानस हे तुलसीदास यांनी लिहिलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॅनचे पूर्णरूप काय आहे? तर व्हॅनचे पूर्णरूप हे वाईड एरिया नेटवर्क हे आहे. लॅनचे पूर्णरूप काय आहे? तर मित्रांनो, लॅनचे पूर्णरूप हे लोकल एरिया नेटवर्क असे आहे. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो, रामकृष्ण मिशनची स्थापना ही स्वामी विवेकानंद यांनी केली आहे. 18वा प्रश्न, राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो? तर राष्ट्रीय विज्ञान दिन हा दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. बैसाखी हा सण कोणत्या धर्मातील लोक साजरे करतात? तर मित्रांनो, बैसाखी हा सण शीख धर्मातील लोक साजरे करतात. नेक्स्ट क्वेश्चन, नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर नोबेल पुरस्काराची सुरुवात ही 1901 या वर्षी झाली. 21वा प्रश्न, पटनाचे प्राचीन नाव काय होते? तर मित्रांनो, बिहार या राज्यातील पटनाचे प्राचीन नाव हे पाटलीपुत्र असे होते. पनामा कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडतो? तर मित्रांनो, पनामा कालवा हा प्रशांत महासागर आणि उत्तर अटलांटिक महासागर या दोन महासागरांना जोडतो. नेक्स्ट क्वेश्चन, एड्सचे पूर्णरूप काय आहे? तर मित्रांनो, AIDS एड्सचे पूर्णरूप हे अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम असे आहे. 24वा प्रश्न, नॅशनल स्कूल ऑफ डिझाईन कोणत्या ठिकाणी आहे? तर नॅशनल स्कूल ऑफ डिझाईन हे पुणे या ठिकाणी आहे. ATMचे पूर्णरूप काय आहे? तर मित्रांनो, ATMचे पूर्णरूप हे ऑटोमेटेड टेलर मशीन असे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दुधामध्ये कोणते व्हिटॅमिन नसते? तर मित्रांनो, दुधामध्ये C व्हिटॅमिन नसते. मित्रांनो, क हे जीवनसत्व दुधामध्ये नसते. नेक्स्ट क्वेश्चन, प्लासीचे युद्ध केव्हा झाले होते? तर प्लासीचे युद्ध हे 1757 मध्ये झाले होते. कथक कोणत्या राज्याचे शास्त्रीय नृत्य आहे? तर मित्रांनो, कथक हे उत्तर प्रदेश या राज्याचे शास्त्रीय नृत्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कथकली कोणत्या राज्याचे शास्त्रीय नृत्य आहे? तर मित्रांनो, कथकली हे केरळ या राज्याचे शास्त्रीय नृत्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिवस केव्हा साजरा केला जातो? तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस हा
10 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल. तर चला वळूया नेक्स्ट क्वेश्चनकडे. जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? तर मित्रांनो, जगातील सर्वात मोठे बेट हे उत्तर अटलांटिक महासागरातील ग्रीनलँड हे बेट आहे. मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करतो? तर मित्रांनो, मुख्यमंत्र्यांची नियुक्ती हा राज्यपाल करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन. प्लॅस्टर ऑफ पॅरिस कशापासून बनते? मित्रांनो, प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे जिप्समपासून बनते. स्वामी विवेकानंद यांचे मुख्य नाव काय आहे? तर मित्रांनो, स्वामी विवेकानंद यांचे मुख्य नाव हे नरेंद्रनाथ दत्त असे आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे? तर भारताचे राष्ट्रगीत हे जनगण मन हे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. भारताचे राष्ट्रगीत जनगण मनचे लेखक कोण आहेत? तर भारताचे राष्ट्रगीत जनगण मनचे लेखक हे रवींद्रनाथ टागोर हे आहेत. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे? तर भारताचे राष्ट्रीय गीत हे वंदे मातरम हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? तर मित्रांनो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश हा रशिया आहे. भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे लेखक हे बंकिमचंद्र चटर्जी हे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे झालेल्या विश्व धर्म परिषदेला केव्हा संबोधित केले होते? तर मित्रांनो, स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे झालेल्या विश्व धर्म परिषदेला 11 सप्टेंबर 1893 मध्ये संबोधित केले होते. तर मित्रांनो, शिकागो हे अमेरिका या देशामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन. स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण होते? तर मित्रांनो, स्वामी विवेकानंद यांचे गुरु रामकृष्ण परमहंस हे होते. मानवाद्वारे सर्वात आधी कोणत्या धातूचा उपयोग केला गेला? तर मित्रांनो, मानवाद्वारे सर्वात आधी तांबा या धातूचा उपयोग केला गेला. नेक्स्ट क्वेश्चन. अर्थशास्त्रचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, अर्थशास्त्राचे लेखक हे चाणक्य आहेत. चाणक्य यांनाच कौटिल्य किंवा विष्णुगुप्त सुद्धा म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन. बांगलादेश या देशाचे राष्ट्रगीत कोणते आहे? तर मित्रांनो, बांगलादेश या देशाचे राष्ट्रगीत हे अमार सोनार बांगला हे आहेत. तर मित्रांनो, त्याचे लेखक हे रवींद्रनाथ टागोर हे आहेत. बांगलादेश या देशाचे चलन काय आहे? तर मित्रांनो, बांगलादेश या देशाचे चलन टका हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जैन धर्माचे 24वे तीर्थंकर कोण आहे? तर मित्रांनो, जैन या धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर हे आहेत. 48वा प्रश्न. विख्यात महाकाव्य महाभारतचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, विख्यात महाकाव्य महाभारतचे लेखक हे महर्षी कृष्ण द्वैपायन वेदव्यास हे आहेत. वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणात किती श्लोक आहेत? तर मित्रांनो, वाल्मिकी यांनी लिहिलेल्या रामायणामध्ये 24,000 श्लोक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर आर्य समाजाची स्थापना ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. नेक्स्ट क्वेश्चन. आर्य समाजाची स्थापना कुठे आणि केव्हा केली गेली? तर मित्रांनो, आर्य समाजाची स्थापना ही मुंबईमध्ये 10 एप्रिल 1875 रोजी केली गेली. बिमस्टेकची स्थापना केव्हा करण्यात आली? तर मित्रांनो, बिमस्टेकची स्थापना ही 6 जून 1997 मध्ये करण्यात आली. तर मित्रांनो, बिमस्टेकचं मुख्यालय हे बांगलादेशातील ढाका येथे आहे. नेक्स्ट क्वेश्चन. बिमस्टेकचे पूर्णरूप काय आहे? तर मित्रांनो, बिमस्टेकचे पूर्णरूप हे बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह ऑन मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन हे आहे. तर मित्रांनो, बिमस्टेक म्हणजेच बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह ऑन मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन म्हणजेच बिमस्टेक. नेक्स्ट क्वेश्चन. बिमस्टेकमध्ये किती देश सदस्य आहेत? तर मित्रांनो, बिमस्टेकमध्ये 7 देश सदस्य आहेत. तर मित्रांनो, ते 7 देश कोणते आहेत? तर बघूया. बांगलादेश, भारत, श्रीलंका, भूटान, नेपाळ, म्यानमार आणि थायलंड हे 7 देश बिमस्टेकचे सदस्य देश आहेत. तर मित्रांनो, वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड किती टक्के असतो? तर मित्रांनो, वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण हे 0.03% एवढे असते.
नेक्स्ट क्वेश्चन, बोधगया कोणत्या धर्माशी संबंधित आहे? तर मित्रांनो, बोधगया हे बौद्ध धर्माशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राची स्थापना कुठे केली गेली? तर मित्रांनो, इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राची स्थापना ही तमिळनाडूतील कल्पकम येथे केली गेली. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनची बटन प्रेस करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.